च्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय सगळ्याच महिलांचा अगदी आवडीचा विषय आहे। तो आहे साडी। एखाद्या महिलेने कितीही भारीतली साडी घालू द्या, कितीही सुंदर साडी घालू द्या, पण समोरच्या महिलेने कोणती साडी घातली आहे त्याकडे त्या महिलेचं लक्ष जातच। यावरूनच तुम्हाला समजत असेल की साडी हा महिलांचा किती आवडीचा विषय आहे। नुसार कितीही फॅशन बदलू द्या, पण कोणताही समारंभ असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, त्यामध्ये साडीची जागा कोणीही घेऊ शकत नाही। आणि त्यामध्ये जर पैठणी असेल तर विचारूच नका। अशी कोणतीच महिला नाही की त्या महिलेला पैठणी आवडत नाही। कार्यक्रम असू द्या, कोणताही समारंभ असू द्या, तो पैठणीशिवाय अपूर्णच आहे। तुम्ही बघतच असाल प्रत्येक लग्नामध्ये नववधू एक तरी पैठणी साडी नेसतेच। यावरून तुम्हाला समजतच असेल की पैठणी साडीला आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त महत्त्व आहे। या पैठणी साडीवरती आपण जर योग्य प्रकारचे दागिने जर घातले तर आपला लुक हा अप्रतिम दिसतो। म्हणूनच जेव्हा तुम्ही पैठणी घेण्याचा विचार करता किंवा पैठणी घेण्यासाठी तुम्ही दुकानात जाता, तेव्हा तिथल्या साड्या बघून तुम्हाला प्रश्न पडतो की यामधली नक्की ओरिजिनल पैठणी कोणती। वेळा तर काय होतं, जेव्हा आपण पैठणी विकत घेतो तेव्हा नंतर आपल्या लक्षात येतं की अरे ही ओरिजिनल पैठणी नाही, ही तर मशीन मेड पैठणी आहे। त्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ आपला होऊ नये म्हणूनच ओरिजिनल पैठणी कोणती आणि मशीन मेड पैठणी कोणती हे जर आपल्याला आधीच माहिती असेल तर पैठणी घ्यायला जातानाचा गोंधळ आपला अजिबात होणार नाही आणि ओरिजिनल पैठणी कोणती हे आपल्याला लगेचच लक्षात येईल। नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी दर आठवड्याला फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल। तर चला व्हिडिओ सुरू करू। आता मी तुम्हाला दोन पैठण्या दाखवते। त्यामधली एक पैठणी जी आहे ती सेमी पैठणी आहे आणि दुसरी जी पैठणी आहे ती ओरिजिनल पैठणी आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये जी पैठणी बघताय ही पैठणी ओरिजिनल पैठणी आहे आणि या पैठणीची प्राइस 13,000 रुपये एवढी आहे, कारण ही ओरिजिनल पैठणी आहे आणि ही पैठणी बनवण्यासाठी जवळजवळ 10 ते 15 दिवस लागतात। आता तुम्ही जी ही रेड कलरची साडी बघताय ही साडी सेमी पैठणी आहे आणि या साडीची प्राइस 4,500 रुपये एवढी आहे आणि ही पूर्णपणे मशीन मेड पैठणी आहे आणि त्यामुळे या पैठण्या एका दिवसामध्ये भरपूर अशा पैठण्या बनवल्या जातात। त्यामुळे या साडीची प्राइस ही जी प्युअर पैठणी आहे त्या साडीपेक्षा कमी असते। ओरिजिनल पैठणी कोणती आणि सेमी पैठणी कोणती हे कसं ओळखायचं हे तुम्हाला मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता ही जी तुम्ही पैठणी बघताय ही पैठणी सेमी पैठणी आहे। आता सेमी पैठणी आणि ओरिजिनल पैठणी कशी ओळखायची त्यातली पहिली टिप म्हणजे तुम्ही या पैठणीवरती ज्या बुट्ट्या बघताय त्या बुट्ट्या वरच्या बाजूने सेम पैठणीच्या ज्या बुट्ट्या असतात तशा दिसतात, पण जेव्हा ही साडी तुम्ही उलटी करून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या बुट्ट्यांचे धागे ओपन दिसतात, कारण ही पूर्णपणे मशीन मेड पैठणी आहे। मशीनवरून प्रेस करून ही पैठणी बनवलेली असते आणि हे धागे जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा इझिली हे धागे बाजूला येतात आणि अशा प्रकारे बघा तुम्ही असे धागे जर तुम्ही काढले तर हातामध्ये धागे एवढे इझिली येतात आणि पुढच्या बाजूने त्या बुट्टीमधले धागे तुम्हाला मिसिंग दिसतील। या पहिल्या टिपने सुद्धा तुम्ही ओरिजिनल पैठणी कोणती आणि सेमी पैठणी कोणती हे ओळखू शकता। ही जी पैठणी आहे ही पैठणी ओरिजिनल पैठणी आहे। आता या पैठणीच्या बुट्ट्या तुम्ही बघितल्या तर पुढच्या बाजूने अशा दिसतील। जेव्हा तुम्ही साडी पलटून बघाल तेव्हा मागच्या बाजूने तुम्हाला अशा प्रकारच्या बुट्ट्या साडीला दिसतील। कुठल्याही प्रकारचा धागा तुम्हाला मागे दिसणार नाही आणि हा धागा जरी तुम्ही ओढण्याचा प्रयत्न केला तरी तो इझिली अजिबात निघणार नाही। यावरून तुम्ही कुठली पैठणी ओरिजिनल आहे आणि कुठली पैठणी मशीन मेड आहे हे इझिली ओळखू शकता। आता ओरिजिनल पैठणीचा जर तुम्ही काठ बघितला तर पुढच्या बाजूचा काठ आणि मागच्या बाजूचा काठ अगदी सेम तुम्हाला दिसेल। अजिबात कुठल्याही प्रकारचा धागा तुम्हाला दिसणार नाही किंवा अजिबात रफनेस तुम्हाला दिसणार नाही, कारण ही पैठणी पूर्णपणे हातावरती बनवलेली असते, हातमागावरती बनवलेली असते आणि ही पैठणी बनवण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतात। त्यामुळे एकदम प्रॉपर अशी पैठणी बनवलेली असते। या उलट ही जी सेमी पैठणी आहे त्याचे काठ तुम्ही जर बघाल तर मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने काठ तुम्हाला वेगळे दिसतील। पुढच्या बाजूने तुम्हाला काठामध्ये थोडासा सॉफ्टनेस दिसेल आणि मागच्या बाजूने तुम्हाला काठ थोडेसे रफ वाटतील आणि जेव्हा तुम्ही काठांवरून हात फिरवाल तेव्हा तुम्हाला काठ थोडेसे रफ लागतील। त्या उलट पैठणीचं तसं नसतं। ओरिजिनल पैठणीचे काठ एकदम मऊ लागतात हाताला। आता तुम्ही हा सेमी पैठणीचा जर तुम्ही पदर बघितला तर अशा प्रकारचा सेमी पैठणीचा पदर तुम्हाला दिसेल। यावरची डिझाईन जर तुम्ही बघितली तर पुढच्या बाजूने अशी आणि मागच्या बाजूने जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मागच्या बाजूने पूर्णपणे तुम्हाला काठांवरती सुद्धा ज्या डिझाईन आहेत त्याला पूर्णपणे
पूर्णपणे धागे तुम्हाला ओपन दिसतील आणि पूर्णपणे साडीवरती बुट्ट्या असतात त्या सगळ्या साड्यांचे तुम्हाला सगळ्या बुट्ट्यांचे धागे तुम्हाला ओपन दिसतील। यावरून तुम्हाला समजेलच की सेमी पैठणी कोणती। आता ही ओरिजिनल पैठणी जर तुम्ही बघितली, ओरिजिनल पैठणीचा पदर तुम्हाला पुढच्या बाजूने आणि मागच्या बाजूने अगदी सेम दिसेल। कुठल्याही प्रकारचा एकही धागा तुम्हाला ओपन दिसणार नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात। आता ही जी सेमी पैठणी आहे, या सेमी पैठणीचं जर तुम्ही कापड बघितलं तर ते हातात घेतल्यानंतर एकदम तुम्हाला रफ लागेल, म्हणजे अजिबात तुम्हाला सॉफ्ट लागणार नाही। कारण ही साडी सिल्क आणि टिश्यू या दोघांची मिळून बनवलेली असते, म्हणजे सिल्क आणि टिश्यू मिक्स करून सेमी पैठणी साडी बनवलेली असते। आणि ही साडी जेव्हा तुम्ही हाताने चुरगळाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही साडी लगेच चुरगळते। त्यामुळे सेमी पैठणी कोणती आणि ओरिजिनल पैठणी कोणती यामधला डिफरन्स जर तुम्हाला शोधून काढायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कापड चेक करू शकता किंवा कापड चुरगळतंय की नाही हे सुद्धा बघू शकता। या उलट जी ओरिजिनल पैठणी असते त्या पैठणीचं कापड तुम्ही जेव्हा हातात घेता ते एकदम हाताला असं सॉफ्ट लागतं, कारण ही साडी पूर्णपणे प्युअर सिल्कपासून बनवलेली असते। यामध्ये कुठल्याही प्रकारचा टिश्यूचा वापर केलेला नसतो। आता ही साडी जेव्हा तुम्ही चुरगळाल तेव्हा ही साडी अजिबात चुरगळणार नाही, आहे अशी राहील। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, मी कितीही साडी चुरगळली तरी साडीच्या कापडाला काहीही होत नाही। या उलट सेमी पैठणीचं तुम्ही बघितलं एकदम लगेच कापड चुरगळतं। आता यामधला दुसरा जो फरक आहे तो म्हणजे जेव्हा ओरिजिनल जी पैठणी असते त्या पदरावरून जर तुम्ही हात फिरवला तर तुम्हाला अशा प्रकारचा 3D इफेक्ट तुम्हाला जाणवेल, म्हणजे एकदम खरबडीत अशी डिझाईन तुम्हाला हाताला जाणवेल। कारण ही पैठणी पूर्णपणे हातमागावर बनवलेली असते, त्यामुळे वर खाली तुम्हाला धागे त्याचे दिसतील, डिझाईन त्याची दिसेल। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, पैठणी साडी जी ओरिजिनल आहे त्याची डिझाईन पदरावरची अशा प्रकारे तुम्हाला खालीवर दिसेल, म्हणजे एक प्रकारचा 3D इफेक्ट तुम्हाला दिसेल। या उलट ही जी तुम्हाला सेमी पैठणीचा पदर दिसत आहे, या सेमी पैठणीचा पदर तुम्हाला सलग एकसारखा दिसेल, म्हणजे एका लाईनमध्ये तुम्हाला डिझाईन दिसेल। कारण की ही पैठणी पूर्णपणे मशीनमध्ये बनवलेली असते, तुम्हाला एकसारखं तुम्हाला याचा सरफेस दिसेल। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय कुठेही खालीवर अशी डिझाईन तुम्हाला दिसणार नाही, पूर्णपणे एक सलग एका रेषेमध्ये तुम्हाला डिझाईन